सांगू काय असेल जागा कमी आहे ना. बरोबर आहे ना. हो 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 बरोबर दिसतंय. बरोबर दिसतंय.
Thank you.
आणि आमच्या जनाबाईंचा हा भंग आहे. त्यांचं वर्णन करताना पंत म्हणतात, गंगा खेडा माझी, गंगा खेडा माझी, पुनीत अशा गौतमी तटाळ झाली. गंगा खेडा माझी, पुनीत अशा गौतमी तटाळ झाली. भगवत भक्त जनीती, भगवत भक्त जनीती, ख्याती येणे जगत्रयी केली. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीता हरे राम. गंगाखेडामध्ये त्यांचा जन्म झाला. हे गाव गौतमी तटाच्या, गौतमी म्हणजे गोदावरीच्या तीरावर आहे. पण म्हणे नामयाची दासी असं त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं. पण त्यांच्या भक्ती त्यांनी इतकी थोर केली की त्यांची कीर्ती जगत्रयामध्ये झाली. अशा या जनाबाई आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत. स्त्री जन्म म्हणवोनी नभावे उदास, साधू संताईसे केले. अहो जनाबाईंनी जनामध्ये देव बघितला आणि असा अधिकार की ज्यांनी जनांना सांगावं आणि ते जनांनी ऐकावं असा अधिकार आमच्या जनाबाईंचा. आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारण 12व्या शतकामध्ये त्या सांगतायत की स्त्री जन्म जरी तुम्हाला प्राप्त झाला असला तरी तुम्ही उदास होऊ नका. साधू संता के ऐसे केले मज, संतांचे घरची मी दासी आहे पण विठोबाने दिली मज प्रेम कर. अहो पांडुरंग ज्यांच्याकडे मदतीला येत होता, दळण कांडण करत होता, तिला नाहू माखू घालत होता, असा अधिकार ज्यांचा, अशा या जनाबाई सांगतायत की विदुर सात्विक माझी कुळीचा, अंगीकार त्याचा केला गेला. बघा महाभारतातली कथा आहे की जेव्हा भीष्मांनी अंबा, अंबालिका आणि अंबिका या तिघींना आणलंय आणि सत्यवतीने व्यासांना बोलवलं आणि व्यासांना सांगितलंय की तुझ्यापासून मला पुत्र हवे. व्यास सांगतायत की माते हा काळ आता योग्य नाही, पण सत्यवतीला पुढे वंश चालायला हवा म्हणून तिने हट्ट धरलाय. आणि म्हणून एकेकीला त्यांच्या दालनामध्ये पाठवलं. पहिली गेली ते व्यासांचं रूप बघितलंय, दाढी वाढलेली आहे, तपस्याचा योग आहे, रूप आहे,
आणि तिने भीतीने डोळे बंद करून घेतले. म्हणून अपत्य झालं, ते आंधळ झालं, धृतराष्ट्र आंधळा. दुसरी गेली, ती भीतीने पांढरी फटक पडली. म्हणून पंडूराजा पांडुरंग होता. आणि ह्या दोघींचा अनुभव घेऊन तिसरी शहाणी ठरली आणि तिने आपल्या दासीलाच पाठवलं. पण दासी कशी म्हणते मनात की माझं भाग्य की व्यासांपासून मला पुत्र होणार आहे. आणि तो पुत्र म्हणजे विदुर. विदुर हा दासी पुत्र आहे. पण दासी पुत्र असला तरी सुद्धा भगवंतानी त्यांचा अंगीकार केला की नाही. म्हणून आणि विदुर अत्यंत हुशार चतुर होते, तल्लख बुद्धीचे. म्हणून विदुर नीती असे एक पुस्तक सुद्धा त्यांच्यावर लिहिलेलं आहे. असे विदुर पण दासीपुत्र जरी असले तरी सुद्धा भगवंतानी त्यांचा अंगीकार केलेला आपल्याला दिसतो. त्याच्या पुढच्या चरणामध्ये ते आपल्याला सांगताय की न विचारिता कुळ गणिका उद्धरली, नामे सरती केली तिन्ही लोकी. बघा, महानंदा ही वेश्याच होती, वारांगना होती. आपण कान्होपात्रेचं आख्यान बघितलं. पिंगला नावाची ती सुद्धा वारांगना होती. पण भगवंतानी त्यांचं कुळ विचारलं का हो. त्यांना नामाने त्यांनी सर्त केलंय, पुढे ढकललंय. म्हणजे त्यांचा उद्धार केलेला आपल्याला दिसतो. मग असं जर आहे तर तुम्ही कशासाठी वाईट वाटून घेता की आम्हाला स्त्री जन्म मिळालाय, स्त्री जन्म मिळालाय. असं नाहीये. कारण भगवंतानी सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलंय की जिथे जिथे नारीचं पूजन केलं जातं तिथे तिथे देवता वास करतात. आणि जिथे नारीला बाईचा अपमान होतो तिथे घरामध्ये देवता राहत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून स्त्री जन्म हा उत्तम मिळालेला जन्म आहे. आपण तो सार्थकी लावू शकतो. मग असा स्त्री जन्म म्हणून एका दोह्यामध्ये असं म्हटलंय, नारी निंदा मत करो, नारी निंदा मत करो, नारी नरकी खाए, जिस खानी पैदा हुए, जिस खानी पैदा हुए, भीष्म राम हनुमान भजरे भैया राम गोविंद हरे, भजरे भैया राम गोविंद हरे, भजरे भैया राम गोविंद हरे. नारी निंदा मत करो, नारी नरकी खाण. म्हणजे पुरुषांना जन्म देणारी नारीच आहे. तिला तुम्ही तिची निंदा करू नका. मग इस खानी से पैदा हुए, भीष्म राम हनुमान. ह्याच मातेच्या पोटी ह्या तिघांनी जन्म घेतलाय. असे कितीतरी नररत्न या स्त्रीनी जन्माला घातलेली आपल्याला दिसतात. म्हणून नारी ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग अशी ही नारी श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे आपण म्हणतो. पण आपण नारी जीवन जर बघितलं तर जशी एखादी फोटो फ्रेम असते की नाही, त्याला किती कोण असतात? 4 कोण. मी गणित नाही शिकवते पण 4 कोण जसे फ्रेमला असतात तसं नारी जीवन आहे. बघा, एक कोण आहे तो मुलीचा आहे, दुसरा कोण आहे तो बहिणीचा आहे, तिसरा कोण जो सांगितलाय तो पत्नीचा आहे आणि चौथा कोण हा मातेचा आहे. अशा 4ही नात्यांनी स्त्री जीवन हे नटलेलं आपल्याला दिसतं. मग असं हे प्रत्येक कोण आपण आता 4 दिवस एक एक कोण बघायचं. पहिला कोण आहे तो मुलीचा. आता मुलगी असं म्हटलं की अजूनही नाकं मुरटी जातात. मुलगीच झाली का? माझच सांगते, मला 2 नाती झाले. जेव्हा मला दुसरी नात झाली तेव्हा मला अनेक माझ्या नातेवाईकांनी विचारलं की लती बरी आहे ना. म्हटलं म्हणजे काय?
नाही, दुसरी पण नाथ झाली म्हणून तिला वाईट नाही ना वाटत आहे. जे भगवंताने आपल्याला दिलाय त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. आपण दृष्टिकोन काय ठेवायला पाहिजे? झालेत ते धड झालेत, हुशार झालेत, दिसायला छान झालेत, हा आपण विचार करू शकतो की नाही. म्हणून मुलगी ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणून अशा कितीतरी भारतवर्षामध्ये मुली जन्माला आलेल्या आहेत. नलदमयंती सीता पांचाली जिजाबाई, अहिल्याबाई या अगदी आपल्या अलीकडच्या स्त्रिया आहेत. पण या सगळ्यांनी आपल्या आर्यभूमीला नटवलंय, सजवलंय. त्यांची कीर्ती ही बाहेर सुद्धा गेलेली आहे, परदेशामध्ये सुद्धा गेलेली आहे. मग आता ह्या अशा ज्या मुली तर पोटी आल्या तर का बरं आपल्याला दुःख व्हावं? पण अजून सुद्धा आपल्याला दिसतं की दवाखान्यामध्ये त्या आया असतात त्या सुद्धा खालमानेने सांगायला लागतात का मुलगी झाली म्हणून. आता त्यांना खरं काही घेणं देणं आहे का? पण तरी सुद्धा त्या खालमानेने सांगायला येतात मुलगी झाली. बघा, मुलीचा आनंद वेगळा असतो की नाही. म्हणजे आमच्याकडे 3 पिढ्यांनी मला मुलगी झाली, पण 36 वर्षांनी आमच्याकडे मुलगी आहे, माझी मुलगी आहे ती. तर आमच्या सासऱ्यांना मुलीची फार आवड, म्हणून ते मुलीसाठी वाट बघत 4 मुलगे झाले बघ. मुलगी नाही. शेवटचे ते आमचे दीर आहे. ते झाल्यानंतर वाड्यातल्यांनी विचारलं काय झालं, नेहमीच असं उत्तर दिलंय माझ्या सासऱ्यांनी, कारण त्यांना मुलगी हवी होती. म्हणून जरी आमच्या धाकट्या दीरांचं नाव प्रदीप असलं तरी त्यांना ते पद्मा म्हणून हाक मारत असत बरं का. आणि जेव्हा माझी मुलगी भक्ती झाली तेव्हा रजा काढून माझे सासरे पुण्याला तिला बघायला आले. इतकं मुलीचं प्रेम असू शकतं. आणि आपल्याकडे म्हटलं जातं की पहिली बेटी धनाची पेटी. मग अशी ही मुलगी आहे. मग ही मुलगी झाली म्हणून तू खाली मान घालू नको, तुझा काही तो अपमान नाहीये असं मुलगीच आपल्या पित्याला सांगते. बघा, लेक झाली म्हणून नको घालू खाली मान, लेक झाली म्हणून नको घालू खाली मान, घडेल रे कन्यादान बहुत पुण्य करे मध्ये, घडेल रे कन्यादान बहुत पुण्य करे मध्ये. लेक झाली म्हणून तू उदास होऊ नकोस, तर तुला कन्यादानाचं पुण्य मिळणार आहे. आज आपल्याकडे म्हणतात की कन्या म्हणजे काय, दान देणारी काय निर्जीव वस्तू आहे का असं म्हणतात. पण बघा, कन्यादानाचा विधी ज्यांनी बघितला असेल ना ते मुलीचा हात खाली असतो म्हणतात सगळ्यामध्ये. आपण आता वस्तूवरनं जेव्हा दान देतो तेव्हा वस्तूवर पाणी घालतो की नाही, पण कन्यादानामध्ये मुलीचा हात खाली असतो आणि आई त्याचं उदक सोडत असते वडिलांच्या हातावर, आणि ते जावयाच्या हातात पडून मग मुलीच्या हातात पडतात. कन्यादान किती श्रेष्ठ आहे की पृथ्वीदान दिल्याचं पुण्य तुम्हाला कन्यादान दिल्यानंतर होतं. म्हणून एक तरी कन्या असावी. एकदा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बोलत बसलेले होते आणि सीतामाई म्हणते की प्रभू एक प्रश्न विचारू का? विचार ना, काय तुझ्या मनात आहे? तेव्हा ती म्हणते मला खूप मुलगी हवी असं वाटतं हो, आपल्याला का नाही मुलगी? प्रभू रामचंद्र हसले आणि त्याला उत्तर देताना ते म्हणतात की अगं मी ज्याचे पाय धुवावे असा जामात भूतलावर नाहीये म्हणून आपल्याला मुलगी नाही.
म्हणजे भगवंतापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ना. मग भगवंत कोणाचे पाय धुणार? म्हणून रामरायाला मुलगी नव्हती. इतकं कन्यादानाचं महत्व सांगितलेलं आहे. पण आज दिशा मतभेद करण्याचं जे माध्यम झाले त्यांनी हा सगळा गुंता वाढत चाललेला आहे. अशी ही मुलगी ही परत आपल्या आई वडिलांना काय म्हणते? चंदना सारखी देह मी झिजवीन, चंदना सारखी देह मी झिजवीन, लेक तुमची म्हणवीन, दोन्ही कुळ उद्धरीन, लेक तुमची म्हणवीन, दोन्ही कुळ उद्धरीन. मुलगी वडिलांना आई वडिलांना काय सांगतेय की मी चंदनासारखी झिजेन आणि दोन्ही कुळ उद्धरेन, तुमची लेक म्हणवीन. आता मुलगी ही दोन्ही कुळ उद्धरते बर का. म्हणजे सासरची 21 आणि माहेरची 21. म्हणून मुलीचा सोयर सुद्धा 42 दिवस असतो, मुलाचा फक्त 21 दिवस असतो. पण मुलगा फक्त इकडचीच कुळ उद्धरतो. पण म्हणून मुलीला दुहिता असं म्हणतात, असं नाव आहे मुलीला. दोन्हीकडची 21 कुळ उद्धरणारी अशी ही मुलगी असते, म्हणून तिला दुहिता असं म्हणतात. पण काही काळ असं आपल्या भारतामध्ये झालेलं होतं की म्हणजे ती परिस्थितीनुसार झालेलं आहे. आपल्या देशामध्ये अनेक विद्वत अशा गार्गी मैत्री अशा झालेल्या आहेत. पण काही काळानुसार परिस्थिती बदलते आणि जेव्हा आपल्यावर यवनांचं राज्य होतं त्यावेळेला मुलींची आपल्यावर जबाबदारी नको, ज्याच्या त्याच्या घरी जाऊन पडलेली बरी, ह्या निमित्ताने बालविवाह आपल्याकडे व्हायला लागले. त्यावेळची मुलींची परिस्थिती कशी होती? गोविंद आपले म्हणतायत, तुम्ही ऐका हो ऐका ते दिलवाटे, तुम्ही ऐका हो ऐका ते दिलवाटे, आमचे मुलींचे गाणे, आमचे मुलींचे गाणे, आम्ही जन्माने एका घरच्या असतो, घरी जन्म तुझ्या घरी जातो, आम्ही जन्माने एका घरच्या असतो, घरी जन्म तुझ्या घरी जातो. रामायण आमचे दासौख्य बंधू भगिनीचे, दासौख्य माय बापाचे, बंधू भगिनीचे, आमचे जिवे गाईचे, आमचे जिवे गाईचे, रतीचे गोठ्यावरचे गाणे, आमचे मुलींचे गाणे, आमचे मुलींचे गाणे. बघा, आपला जन्म एका घरात होतो आणि उभा जन्म आपला नवऱ्याकडे जातो, दुसऱ्या घरामध्ये जातो. आई बाप जन्माचे असतात, पण आपला सगळा जन्म हा सासरी जातो. आई वडिलांचं प्रेम मिळतं का हो तेवढं? त्या काळातली कथा आहे की आई वडील काय म्हणायचे, जिथे तुला दिले तिथून तुझी तिरडीच बाहेर निघेल, असा तो काळ तसा होता. म्हणून त्यामध्ये म्हणताय की आमचे गाईचं जिणं आहे हो, जिथे न्या तिथे गोठ्यात बांधलं की बांधलं, असं जिणं मुलींचं त्या काळी होतं. आणि म्हणून आयांना सुद्धा असं वाटायचं की मला जे भोग आले ते माझ्या मुलीला नको, म्हणून स्त्रीलाच मुलगी नकोशी झाली होती. काही काळ अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण घरामध्ये दीर ननंदा जावा अनेक कावा करत असत. बघा, जे नसेल ना ते तिखट मीठ लावून आपली भोंडल्याची गाणी आठवा, म्हणजे आपल्याला सगळं चित्र डोळ्यापुढे उभं राहील.
की घरात नव्हते तिसरे कोणी, शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी, मी नाही खाल्लं वहिनीने खाल्लं. म्हणजे न केलेल्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा आपल्या मुलींना मिळत असे त्या काळी. आणि म्हणून आमचं जीवन कसं आहे तर गायीसारखं आहे. अशी ही परिस्थिती मुलीच्या बाबतीत त्या काळामध्ये होती. पण मुलीची माया ही कधीही सरत नाही बघा. आपण म्हणतो सून मुलीसारखी असते पण नसते, हे मी पण सांगू शकते. म्हणजे सांगते, उदाहरण सांगते. आपण मुलगी आपली लहान असते तेव्हा आपल्याला असं वाटलं तिथे 2 बो घालावे, आपण घालू शकतो की नाही. पण आज आपल्याला सुनेनी असं वाटलं की आज नववारी साडी नेसावी. नेसेल असं आहे का? कारण त्याला काय आहे, त्यांची मनं तयार झालेली असतात. आणि मुलगी आपली लहान असल्यामुळे आपण सांगतो ते ऐकते, ती नाही ऐकलं तर आपण बरोबर धरून तिला करू शकतो. म्हणजे आपल्या सगळ्या हौशी मौजी या आपण मुलीवर केंद्रित करू शकतो. तसं सुनांच्या बाबतीत होत नाही. सुना चांगल्या असतात, माझी सुद्धा चांगलीच आहे, पण तरी सुद्धा थोडं आतड्याचं नातं वेगळं पडतं. आम्ही एकदा मैत्रिणी बाहेर चातुर्मासाच्या आधी जायचं म्हणून बाहेर हॉटेलला गेलो होतो बरं का. आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांना आम्ही 7 जणी मैत्रिणी, प्रत्येकीला सून आहे आणि एका मैत्रिणीला एक मुलगीच आहे. तर मग जिचं आता नवीन सून आली आहे ती म्हणत होती की सुनेची सासू होण्यापेक्षा जावयाची सासू होणं छान असतं बरं का. म्हटलं म्हणजे काय मुलगीता तू म्हणतेस? म्हणजे अगं मुलीचं लग्न झालं की मुलगा ऐकता मिळतो हल्लीच्या काळात. सगळं सुनेमुळे ऐकतो की नाही, बायकोमुळे. स्वतःच्या आई बापाला काढतो पण सासू सासऱ्यांना घरात आणतो. हल्लीची अशी परिस्थिती झालेली आहे. मग मुलीला वाढवून जर मुलगा ऐकता मिळत असेल तरी सुद्धा आज आपण विचार करायला हरकत नाही की मुली असाव्या. अशा या मुली खरोखर लहान असताना सुद्धा बघा इतक्या चिडचिवाट करत असतात की नाही घरामध्ये, की ती कुठे नसली, शाळेत गेली तर मोठी झाली की शाळेत जाते, पण ते 5 तास सुद्धा आपल्याला खायला येतं. आणि तेव्हा आपण म्हणत असतो जरा गप्प बस, जरा ओठाला कुलूप घाल असं म्हणतो. पण जरा ती गप्प बसली की आई काय म्हणते, बाळ तुला काही होतंय का, तू बोलत नाहीये. म्हणजे मुलगी, माझी आई नेहमी म्हणायची की एक मुलगी बरोबर 10 सासू असते. म्हणजे समजा आपल्या घरामध्ये लग्न कार्य आहे तर सासूरवासनी सगळं काम करत असतात, पण 4 दिवस आधी येणारी माहेरवाशिणी जर घरामध्ये आली त्या वराडात की घर भरून जातं की नाही, असं हे मुलीचं गुण आहे. म्हणून एक तरी मुलगी हवीच हवी. माझ्या बहिणीला पण मुलगी हवी होती बरं का, पण मुलगी नाही झाली. आणि त्यावेळी तिला एकटी मुलगा होता आणि बाकी 17 जणींना हॉस्पिटलमध्ये मुली होत्या. तर आई म्हणत होती तुला मुलगी हवी, घे ती कुठली तरी. अहो कोण देणार आपलं. असं मुलीचं महत्व आहे. आणि मुलगी आणि बाप याच्यामध्ये तर खूपच छान नातं असतं की ते नातं शब्दामध्ये सांगता येत नाही. मग ही मुलगी काय करत असते, विषय विकारा टाळी, विषय विकारा टाळी, सेवी माता पिता गुरु थोर. विषय विकारा टाळी, सेवी माता पिता गुरु थोर. शिक्षण घेत कलेचे, शिक्षण घेत कलेचे, वाचन सत्ग्रंथ आणि सुविचार. राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम राम सीतापते राम. विषय
माता पिता गुरु. आपला एक विषय तू बाजूला ठेवू शकते आणि आपल्या माता पित्यांची गुरूंची सेवा करणं हे तिच्या रक्तातच असते. आणि शिक्षण घेत कलेंचे वाचन सद्रम कुसुरी जाणे. म्हणून अशा आईचं जर तिच्यावर चांगले संस्कार झाले तर ती दुसऱ्या घरात नांदायला गेली तरी सुद्धा ती चांगलीच वागते. पूर्वीच्या काळी आई वडिलांकडून फार बोललं जात असं बघा. आपण सुद्धा काढलेत ती बोलली, पण आता ते नाहीये दृश्य. पण असं असलं तरी सुद्धा ही मुलगी आपल्या बापासाठी कितीही काहीही करू शकते. म्हणून तर सरकारने आता बेटी बचाव आणि बेटी पढाव ही काय योजना काढली. आज मुलींचं प्रमाण एवढं कमी झालंय की हजारी जवळजवळ 750-800 अशा मुली आहेत. 1000 मुलं असले तर 750-800 मुली आहेत. म्हणजे 200 मुलं लग्न कुठून करणार अशी परिस्थिती आत्ता आली. पण प्रत्येकाला हल्ली काय हवं असतं, मुलगा हवा असतो, मुलगी दुसऱ्याला व्हावी. पण जर कोणालाच मुलगी नको असेल तर तुमच्या मुलांची लग्न होणार कशी आणि वंश वाढणार कसा हा विचार केला जात नाही. आम्ही एक पथनाट्य केलं होतं, मुलगी झाली हो, आणि त्याच्यामध्ये शेवटचा क्लायमॅक्स आम्ही केला होता जवळजवळ 2007 साली. त्यावेळेला 2025 साली काय अवस्था होईल असं आम्ही तिथे चित्रित केलेलं होतं. तर मध्ये मुलीची आई बसलीये आणि सगळ्या वरुमाई तिच्या भोवती फिरतायत, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. आणि मग तिला, त्या मुलीच्या आईला त्या विचारतायत की ती शिकलेली नसू दे, चालेल आम्हाला, तिला काही येत नसलं, कुरूप असली, काही असेल, पण मुलगी आहे ना, आम्हाला मुलगी द्या. अशी परिस्थिती आता सुरू झालीये. माझ्या 4 मैत्रिणींच्या मुलांचं लग्न जमत नाहीये. अशी अवस्था झालीये की मुलगी नको. म्हणून ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. देवानी हा रेशो खरोखर बरोबर ठेवला होता. हे मानव निर्मित आहे. लिंग परीक्षा करणं हे मानवानी केलेले आहे आणि त्याच्यामुळे हा ऱ्हास झालेला आहे. मुलीची माया कशी असते हो. एक शामराव नावाचे गृहस्थ होते आणि त्यांची पत्नी पुष्पा, आणि प्रसूत वेदना देते आणि बाहेर ती आया सांगायला आली की मुलगी झाली. आता यांना मुलगी नको होती, पण पुन्हा 5 मिनिटांनी ती सांगायला आली की मुलगा पण झालाय, म्हणजे जुळं झालाय बरं का. मुलगा झालाय म्हटल्यानंतर हा बाप अत्यंत आनंदित झालाय की वंशाचा दिवा आलाय. आपण पणतीच जास्त चालते की नाही दिव्यापेक्षा, पण हा विचार करत नाही. आणि पुढे असं होतं की मुलीचा तिटकारा असणारा हा बाप आपल्या पत्नीला विचारतो की माझा नामदेव नावाचा मित्र आहे, त्याला आपण ही मुलगी देऊया का, त्याला 8 वर्ष झाली लग्नाला पण अपत्य नाहीये, पण आईचा जीव कसा मिळतो. ती म्हणते अहो आपलंच लेकरू कसं द्यायचं, पण हो नाही करता करता तिचं भलं होईल ना असं म्हणून ती पत्नी तयार होते. आणि त्या नामदेवला हा शामराव ती मुलगी देतो. आपल्या मुलाचे लाड करतोय, हवे तसे लाड करतोय, म्हणेल तो देतोय. असं होता होता शिक्षणामध्ये सुद्धा हा मुलगा अति लाडाने बिघडून गेलाय. जेमतेम पास होत होता. पुढे म्हणाला, हट्ट करायला लागला, नको ते हट्ट करायला लागला, मला बाईक घेऊन द्या, अमकं करून द्या, मोठा चांगला मोबाईल घेऊन द्या. पण वडील म्हणतात आता माझ्याकडे पैसे नाहीये, तुझं जे काही शिक्षण झालंय त्याच्यावरती तू नोकरी कर आणि तुझ्या पैशातनं तू हे सगळं खरेदी कर. पुढे श्रीमंताच्या मुलीशी याचं लग्न झालंय आणि व्हायचं तेच झालंय. घरचं दुकान जे होतं तिथे सासू सासऱ्यांना कामाला लावलंय. सासरा शामराव म्हणतोय की आपल्याच दुकानात काम करायचंय, कसली लाज. पण हळूहळू घराच्या बाहेर काढलाय आणि अन्न नाही, पाणी नाही, अशा अवस्थेमध्ये ही दोघं घराच्या बाहेर पडले. तेव्हा एका मंदिरात आरती झाली
आणि तेव्हा तो पत्नीला म्हणतोय की आता आरती झाले म्हणजे इथे प्रसाद असेल तो भोजन आपण करूया. म्हणून त्या भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेत बरं ते. आणि इतक्यामध्ये पायऱ्या उतरून येणारा नामदेव दिसला. आता दोन्ही मित्रांची भेट झालीये आणि नकळत आतडच होत. अहो त्या नामदेवला यांनी विचारलंय माझी मुलगी कशी आहे. आता नामदेवकडे ही मुलगी अत्यंत श्रीमंतीमध्ये वाढली. तिचं नाव राणी ठेवलंय आणि अत्यंत माता पित्यांची सेवा करते. पण हा नामदेव त्याला सांगतोय की तुझी मुलगी खुशाल आहे, आज ती डॉक्टर झालीये. या मंदिराच्या शेजारीच तिचं दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे आणि तिने अनेक वृद्धाश्रम सुद्धा काढलेले आहेत. आणि तिच्या वाढदिवसाला असं झालं की हा नामदेव तिला म्हणतोय, कारण ह्या दोघांचं बोलणं तिने नकळत ऐकलेलं होतं दर्शनाला आलेली असताना. तेव्हा ती म्हणते बाबा तुम्ही मला आजपर्यंत मला जे हवंय ते तुम्ही दिलंय, आज मी मला हवंय ते देऊ सांगू का तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही लपवून ठेवलेत की माझे आई वडील दुसरे आहेत, तर मला त्यांना एकदा भेटायचंय. तेव्हा नामदेवला असं वाटलं की आता जर खऱ्या आई वडिलांना ही भेटली तर आपल्याला सोडून देईल का काय. पण पत्नी म्हणते आपली मुलगी अशी नाहीये, तिला भेटायचंय ना, आपण तिला भेटवूया त्यांना. आणि सगळेजण त्या मुलीला घेऊन ते दोघ जण शामराव आणि त्यांच्या पत्नीला भेटायला आले. अत्यंत आनंद झाला. आई वडिलांना आलिंगन दिलंय आणि ती म्हणते बाबा आता तुम्ही इथे राहायचं नाही. मी तर इतकी भाग्यवान आहे की मला 2 आई वडील मिळाले. असा विचार फक्त मुलगीच करू शकते, ही मुलीची माया असते. म्हणून आतड्याचं नातं हे मुलीचं असतं आणि म्हणून मुलगी ही केव्हाही चांगलीच असते, ही दोन्ही पुढं उद्धरणारी असते. अशा मुलीला हा जो मुलीचा कोण आहे तो मुलीचा कोण आपण जास्तीत जास्त जपूया. ज्यांना मुलीचं महत्व कळत नाही त्यांना ते पटवून देऊया. अहो मुलगी म्हणजे सुंदर काव्य असतं बरं, ते कधीही विरत नाही. आणि अशा मुलीला आपण लालन पोषण करायचंय आणि तिला दान द्यायचंय दुसऱ्याला. अहो सोपी गोष्ट नाही, हे फक्त मुलीचे आई बापच करू शकतात. जेव्हा माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मला वाटलं आमच्या आईने तिघींना कसं दिलं असेल. आम्ही 3 बहिणी, म्हणजेच काळजावर दगड ठेवून मुलीला आपण देतो. पण तिचं जर घरी सगळं चांगलं असलं की आई वडील हे अत्यंत सुखात असतात. मग ह्या मुलीसाठी आपण प्रार्थना करूया की सगळ्यांना सुबुद्धी होवो आणि जे परमेश्वर आपल्या पदरामध्ये दान घालेल त्याचा आनंदाने स्वीकार करावा. ही बुद्धी सगळ्यांना होवो. कारण मूळ पद्यामध्ये आपल्याला जनाबाई हेच सांगतात की स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास. आज सुद्धा आपण पूर्वीच्या स्त्रिया बघितल्या, आपण कल्पना चावला, अहो तिने प्रसिद्धी केलीच ना, आई वडिलांचं कुळ तिने उद्धरलंच आहे ना. मग अशा मुली आपल्याला आज सुद्धा दिसतात. म्हणून मुलीचं महत्व आपल्या संसारामध्ये जास्त आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये जनाबाई आपल्याला सांगतात स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास. स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास. साधू संतांचे केले वचन. साधू संतांचे केले वचन. केले
एकदा नामस्मरण करूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. जो राजा होऊन गेला त्याचा आपण कथानक बघायचे. असुत सुत नुपतो नाम शर्याती ज्याचे करुणी नवस त्याते लाभणे कन्यकाते सुत समत्याते सर्व देई शिक्षणाते करीत ते कलिकला गुणांनी वाढताते. सद्गुरुनाथ महाराज की जय. शर्याती नावाचा राजा आणि रघुकुलामध्ये हा राजा होऊन गेला. त्याला देवीच्या नवसानी एक मुलगी झाली. तिचं नाव होतं सुकन्या. अत्यंत रूपवान अशी ही मुलगी आणि मुलाप्रमाणे तिला वाढवलंय. बघा, आपण मुलीला बेटा म्हणू शकतो पण मुलाला बेटी म्हणतो का? नाही. तसंच या राजाने तिला मुलासारखं वाढवलंय. सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलंय आणि चंद्र जसा कलेने वाढतो तशी ही मुलगी वाढते. अत्यंत कला गुण संपन्न अशी असणारी ही सुकन्या आणि अत्यंत आपल्या वडिलांवर प्रेम. आणि एक दिवस असं झालं. एक दिनी परम घेऊन नृपती मृगये सफिरतो विपिनी सेवक बालक हे दुराचारी परपीडा करीती क्रीडा. तेव्हा मृगया केली जात असे. क्षत्रिय लोक, राजे लोक मृगयेला जात असत आणि ह्या शर्याती राजांनी आपल्या बरोबर आपले सेवक वगैरे असे सगळे जण घेतलेले आणि त्या सेवकांची मुलं बाळ सुद्धा बरोबर होती. आता ही सगळी ह्या मुलीच्याच वयाची होती. या मुलीचं वय असेल 12-13 वर्षाची आणि हे सगळे मृगया करतायत आणि ही मुलं ह्या वनामध्ये खेळतायत. म्हणजे हल्लीच्या भाषेत आउटिंगला गेलेले आहेत सगळेजण. आणि ही मुलं, लहान मुलं कशी असतात की काही वेळा एखादं मूल असं असतं ना की लोकांना त्रास देणं किंवा आहे त्याचं बिघाड करून टाकणं. म्हणजे दुसरीकडे गेले ना तरी त्या मुलातल्या घरातल्या मुलाची खेळणी तोडून टाकतात बघा हल्ली मुलं आणि त्यांचे आईबाप काही बोलत नाही. हे अजून वैशिष्ट्य. तसं या सेवकांची जी मुलं होती
ती अत्यंत दुराचारी असं वागणं ते त्या मनामध्ये करत होते की झाडांची पानच तोड, काही झाडांना इजा कर, खिळे ठोक. आणि एका असं करता करता एके ठिकाणी त्यांना असं दिसलं की जणू काही एक लाकडाची मूर्तीच तिथे बसली आणि तिच्या भोवती असं एक वारुळ निर्माण झालेलं आहे आणि फक्त डोळे दिसत आहेत. तर आता ते डोळे तपश्चर्येने तेजस्वी दिसत होते. तर काही मुलांनी त्या भोकामध्ये काडी घातली आणि ते डोळे फुटले आणि त्या डोळ्यातनं रक्त यायला लागले. आता ज्याला वेदना होतात ना, तो स्वतःहून जरी शाप दिला नाही ना, तरी नकळत मनामध्ये अशी वृत्ती येते, विचार येतात. आणि हेच झालंय. सगळे मृगया करून घरी आले आणि अचानक काही ठिकाणी पाठभेद आहेत, काही ठिकाणी असं सांगितलंय की राज्यामध्ये खूप दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडला की त्याच्यामध्ये असं होतं की सगळं दुसऱ्यांचं घ्या, त्याच्याकडे अन्नधान्य आहे ना मग ते घे, माझ्याकडे पैसा नाही. म्हणजे ब्राह्मणांना काही जण म्हणायला लागले की तुम्ही स्वतःकडेच विद्या ठेवली, इतरांना शिकवली नाही. असा अनागोंदी कारभार ह्या राज्यामध्ये चालू झाला. राजाला काही कळेना. आणि काही ठिकाणी असं लिहिलंय की सगळ्या प्रजेचं मलमूत्र हे थांबून गेलंय आणि त्यामुळे सगळ्यांची पोटं फुगलीत आणि सगळ्यांना अस्वस्थपणे वाटू लागले. आता हे झालं कशाने, राजाला काही कळेना. पण प्रजा जी जो अपराध करत असते त्याचा दोष राजावर येतो आणि ते त्याला भोगावं लागतं. आणि ह्या मुलीला मात्र आपल्या वडिलांचे जे दुःख आहे ते बघवेना. बघवेना प्रजेचे हाल चालले आहेत. आणि आपल्या वडिलांना असं सचिंत बघून या सुकन्येला, राजपुत्रीला अत्यंत वाईट वाटतंय आणि तिचं हृदय अगदी कळवळून गेलंय की मी आता काय करू. आणि म्हणून ती भगवंतापाशी जाते आणि म्हणतीये की भगवंता मी तुला शरण येते, पण ह्याच्यावर काहीतरी मला उपाय सांग. तू मला कुठलंही अगदी दुष्कर असं कर्म जरी सांगितलंस तरी राष्ट्राच्या सौख्यासाठी मी हे करीन. माझ्या वडिलांना जर त्यातून सौख्य मिळणार असेल तर मी कितीही त्याग करायला तयार आहे, पण माझ्या राष्ट्राला हे सौख्य मिळू दे. आणि म्हणून मी तुला शरण आले. आणि अतिशय कोमल असणारी अशी ही कन्या, तिला भोवळ आली आहे आणि त्या भोवळीमध्ये तिला एक भगवतीने दृष्टांत दिलाय की काय झालंय. तर ह्या वनामध्ये मुलांनी जे कृत्य केलं ते तिला दिसलंय दृष्टांतामध्ये की अशा एका ऋषी मुनींचे डोळे फोडून ते अंध झालेले आहेत आणि त्याचा परिणाम ह्या आपल्या प्रजेवर जे दुष्काळाचं संकट आलेलं आहे ते त्यामुळे आलेलं आहे. आणि मग ती ताबडतोब आपल्या वडिलांना ते सांगते आणि तो शर्याती राजा आणि ही मुलगी त्या वनामध्ये जातात आणि वनामध्ये शोध घेतायत की कोणत्या मुनींचे डोळे गेलेले आहेत. आणि ते तिथे येत आहेत. तर त्या मुलींना राजा वंदन करतोय आणि क्षमा मागतोय की आपण आता अंध झालाय तर आमच्या राजवाड्यामध्ये आपण यावं, मी आपली सेवा करीन. पण तो मुनी म्हणतात राजाला की मी तिथे येणार नाही. मग काय करता येईल. तेव्हा मुनी म्हणतायत की माझ्या सेवेसाठी इथे तू कोणाला तरी ठेव. मी माझं जपजाप्य सोडून, अनुष्ठान सोडून मी तुझ्या इकडे येणार नाही. आणि ताबडतोब ही सुकन्या तिथे तयार होते
की मी तुमची सेवा करीन. असं म्हटल्यानंतर राजा म्हणतोय की अगं बाळ, वनात राहणं एवढं सोपं नाही, आपण दुसऱ्या कोणाला तरी ठेवूया. ती म्हणजे नाही, मीच हे काम करणार, कारण आपलं राष्ट्र हे सुखी होण्यासाठी मी माझं जीवन त्यासाठी अर्पण करेन. तेव्हा ते ऋषी सुद्धा म्हणतायत की तू इथे राहणार, आणि ऋषींना स्त्री स्पर्श सुद्धा नको असं असतं, कारण कामना वाढतात. तर ती म्हणते की मी तुम्हाला वरलंय आता, आणि आर्य स्त्री एकदाच मनातनं वरते, आणि त्यामुळे तुम्ही आता मला काही नाही म्हणू नका. तेव्हा ती होती 13 वर्षाची, आणि हे ऋषी, त्यांचं नाव होतं च्यवन ऋषी, आणि त्यांचं वय होतं 117 वर्ष. किती अंतर आहे बघा. पण आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या वडिलांना सौख्य मिळण्यासाठी हे आतड्याचं नातं, मुलीचं नातं इतका त्याग करायला तयार झाले. आणि वडिलांकडे सुद्धा ती हट्ट करते की तुम्ही माझा ऐका, माझा विवाह यांच्याशी लावून द्या. आणि राजाने तिचा विवाह च्यवन ऋषींशी लावून दिलाय. आता ही त्यांची अत्यंत सेवा करते. एवढी लाडाकोडात वाढलेली राजकन्या, म्हणजे सगळी दासींची तिला सवय. पण त्या आश्रमामध्ये ती राहिली आहे, आणि सगळा आश्रम स्वच्छ केलाय. एक बाई घरात आली ना की घर स्वच्छ असतं बरं का. बाई माहेरी गेली की काम करी पितांबरी असं म्हणतात, पण ते काही नसतं. म्हणजे तो आश्रम अगदी सुंदर झाला. पतीची सेवा करावी, कारण एवढे 117 वर्षाचे हे च्यवन ऋषी अत्यंत गलित गात्र असे झालेले, म्हणजे फक्त हाडं आणि कातडीच राहिलेली होती. पण त्यांना दररोज तेलाने मर्दन करावं, त्यांच्या भुकेचं सगळं बघावं, आणि सगळी तिची अशी सेवा सुरू झाली. एक दिवस असं झालं की ती पाणी आणण्यासाठी म्हणून घट घेऊन नदीवर जाते, आणि मुळात सुंदर असणारी, अत्यंत हुशार असणारी, कारण विद्वतेचं तेज सुद्धा सौंदर्यामध्ये भर घालतं, आणि अशी ही सुकन्या नदीवर घट घेऊन जाते. आणि इतक्यामध्ये 2 युवक तिला दिसतात, आणि ते तिच्याकडे बघतच राहतात की एवढं सुंदर सौंदर्य या वनात काय करताय, असा त्यांना प्रश्न पडतो. आणि मग ते तिला विचारतात की तू यक्षकन्या आहेस का, अप्सरा आहेस का, नागकन्या आहेस, आणि तू इथे काय करतेस, असे अनेक प्रश्न ते तिला विचारतात. आणि हे 2 युवक म्हणजे कोण असतात, तर अश्विनी कुमार असतात. आणि होता होता अशी त्यांची मजल जाते की तू आमची हो, कारण ती सांगते की मी इथे माझ्या पती समवेत राहते. तर तो तुझा पती, अगं त्याला तो तुला काय संसार सुख देणार वगैरे असं सगळं सांगते. तेव्हा ती म्हणतेय की आता तुमची तर वाणी थांबली नाही, तर मी माझ्या पातिव्रत्याने तुमचं भस्म करून टाकेन, असं तिने म्हटलंय. आणि मग हे अश्विनी कुमार त्या च्यवन ऋषींपाशी येतात, आणि त्यांना वंदन करतात, आणि ते तिला विचारतात की आम्ही देवांचे वैद्य आहोत, तर तुला जर आमच्याशी विवाह करायचा नसेल, पण तुझ्यावर आम्ही अनुरक्त झालोय, तर तुझ्या पतीला आम्ही तरुण करू का, असं प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणते मी माझ्या पतींना विचारून येते. आणि ती च्यवन ऋषींना विचारते की असं असं ते विचारताय. आणि तेव्हा च्यवन ऋषी तिला पण विचारतात की काय करू मी, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे. आणि च्यवन ऋषींनी हे विचारलंय, आणि ती पण तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आणि च्यवन ऋषींनी त्यांना परवानगी दिली. पण ह्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ, असं ते अश्विनी कुमारांना विचारतात. आणि ते म्हणतायत काय कमी हो आम्हा सुरांना, काय कमी हो आम्हा सुरांना, पावन झालो साधी दर्शने दुर्जीवनी कामना, पावन झालो साधी दर्शने दुर्जीवनी कामना.
कामना मनामध्ये उरलेली नाही, तर आम्ही तुम्हाला नवीन जीवन देतो, तुम्हाला नेत्र देतो. आणि मग च्यवन ऋषी तयार झालेत. ह्या अश्विनी कुमारांनी तिथल्या जवळच्या सरोवरामध्ये अनेक अशा औषधी वनस्पती टाकली आणि त्या दोघांनी च्यवन ऋषींना धरलंय आणि तिघांनी एकदम उडी त्या जलाशयामध्ये घेतली. बराच वेळ ते पाण्याखाली होते आणि काही वेळाने एक मुहूर्ताने जवळजवळ म्हणजे 3 तासांनी, 1 प्रहराने हे वरती आलेत. पण आश्चर्य मंडळी की तिघही सारखे दिसतायत. म्हणजे त्यांनी म्हणू देत की आमची कामना गेलीये, पण तिघ जण आता म्हणायला लागले की हे मी च्यवन आहे, तू मला परत वरमाळा घाल. आता परत ही म्हणतीये की आता माझ्या पातिव्रत्याचा कस आहे, तिघांमधला माझा पती मी ओळखू कसा? भगवंता धाव, आता माझी सगळी लाज तुझ्या हातात आहे. आणि मग तिने एक शक्कल लढवली. म्हणजे हुशारी ही कामास येते ते ह्या प्रसंगात आपल्याला दिसतं. आणि तिने सांगितलं तुम्ही तिघांनी अर्घ्य द्या सूर्यनारायणाला. पण आता फक्त मनुष्यच सूर्यनारायणाला अर्घ्य देतात, देवदेवता देत नाही. आणि म्हणून जे अर्घ्य देणारे आहेत तेच च्यवन ऋषी आहेत हे आमच्या सुकन्येने ओळखलंय. आणि त्यामुळे तिच्यावर हे अत्यंत प्रसन्न झाले. आता नवीन जन्म मिळाल्यासारखे च्यवन ऋषी अत्यंत सुंदर, दिसायला छान झालेत, यौवनामध्ये आलेत. नेत्र जे गेलेले होते ते नेत्र त्यांना आले. आणि मग ऋषीवर त्यांना म्हणतायत की मला तुम्ही दुसरा जन्म दिलाय, तर ब्राह्मणांनी ऋणामध्ये कोणाच्या राहू नये, तर आम्ही हे ऋण कसं फेडायचं असं अश्विनी कुमारांना विचारतात. तेव्हा अश्विनी कुमार विचार करतायत आणि त्यांना सांगतायत की आम्हाला यज्ञामध्ये हविर्भाग मिळत नाही, तर तो हविर्भाग आम्हाला मिळेल असं तुम्ही काही करू शकता का? ह्या निमित्ताने तुम्ही आमचं ऋण फेडू शकता. आणि मग जसं हे तरुण झालेत आणि ही सगळी वार्ता शर्याती राजाला सुद्धा कळली आहे आणि आपल्या मुलीचं आणि जावयाचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून ससैन्य हा आपल्या वनामध्ये आलाय. आणि तेव्हा च्यवन ऋषींनी त्यांना यज्ञाची तयारी करायला सांगितली. यज्ञाची तयारी केली, होम हवन सुरू झालंय आणि आता हविर्भाग देणार. तेव्हा तो सोमरस अश्विनी कुमारांना च्यवन ऋषी देताय. तेव्हा इंद्राला ते आवडलं नाही, कारण आतापर्यंत त्यांना हविर्भाग मिळालेला नाही, तो त्यांचा अधिकार नाही असं इंद्र सांगत होता. आणि म्हणून त्यांनी वज्र उगारलाय. पण आपल्या पती आणि ज्यांनी आपल्यावर उपकार केलाय त्याच्यावरती हे वज्र इंद्राने उगारल्यामुळे ह्या पतिव्रतेने काय केलंय, ह्या सुकन्येने काय केलंय, त्याचा हात वरच्या वरती स्थिर झालाय. तो वरही जाईना खालीही येईना, स्तंभित करून टाकला. आणि तेव्हा ह्या साध्वीला, या सुकन्येला इंद्र शरण आलाय. आणि तेव्हापासनं ह्या अश्विनी कुमारांना यज्ञामधला हविर्भाग मिळायला लागला. असे ह्या सुकन्या की आपल्या वडिलांसाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपल्या सगळ्याचा त्याग तिने केलेला आपल्याला दिसतो. मग मुलगी कन्या ही अशी असते की आपल्या माहेरच्या घरासाठी ती काहीही करू शकते. आज सुद्धा आपल्याला अशी उदाहरणं दिसतात. फक्त आपण त्याच्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे, आपले डोळे उघडे ठेवली तर आपल्याला ही उदाहरणं दिसतात. मग हे च्यवन ऋषी ते तरुण झाले आणि त्यांनी जो आपण दर थंडीमध्ये खातो च्यवनप्राश, तो त्यांनीच तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो आवळा आहे ते आवळ्याचं, म्हणजे आवळा हा तरुणपण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून दररोज सुद्धा आवळकाठी खावी असं सांगितलेलं आहे आपल्या आयुर्वेदामध्ये. मग ज्यांना हे तरुणपण आलं, त्यांचे नेत्र गेलेले होते ते आले, ते कोणाच्यामुळे? तर आमच्या सुकन्येच्यामुळे. आपल्या म्हणजे आपला सगळा त्याग, आपल्या प्रजेबद्दलची त्यांची तळमळ, तिची आपल्या वडिलांबद्दलचा स्नेह, हे सगळं तिने आपल्या चरित्रामध्ये दाखवलंय. म्हणून आज सुद्धा असं म्हटलं जातं, शर्यातीच सुकन्याच्या च्यवन इंद्र अश्विनो भोजनांते स्मरे नित्यं
चक्षुर्न नश्यते. म्हणजे तुम्ही आज सुद्धा भोजन केलं की हात नुसते पाण्याने धुवायचे, काय ते हँडवॉश लावून नाही. अन्नातले जे घटक आहेत ते सुद्धा आपला चौरस आहार जो आहे तो जर आपला आहार असला आणि नुसते हात आपण धुवायचे पाण्याने आणि ते हात जर आपण डोळ्याला लावले आणि ह्या 5 जणांचं आपण स्मरण केलं म्हणजे शर्याती, सुकन्या, च्यवन, इंद्र आणि अश्विनी कुमार, ह्या 5 जणांचं आपण जर स्मरण केलं भोजनानंतर तर आपल्याला आजही आपले डोळे चांगले राहतात, चष्मे लागत नाही. म्हणून दररोज हा श्लोक म्हणावा आणि आपल्या डोळ्यांना आपले हात अन्नाचे म्हणजे ते तेवढा अन्नाचा जो पोषकपणा आहे तो आपल्या डोळ्यांना पुरतो आणि आपले डोळे चांगले राहतात. आणि ह्याचं अगदी उत्तम उदाहरण आमच्या समितीमध्ये, आता त्या नाहीयेत पण सुषमाताई कुलकर्णी म्हणून होत्या, आणि जेव्हा मी हे आख्यान समितीमध्ये लावलं तर त्यावेळी त्या म्हणाले, लता मी हा दररोज श्लोक म्हणते आणि मला वयाच्या 80 वर्षापर्यंत चष्मा लागलेला नाही. म्हणजे आपण फक्त अनुभव घेत नाही, आपण जे मंत्रांचं महत्व बघितलं ते मंत्रांमध्ये हेच आहे आणि आपल्याला हे माहितीच नाही आहोत. म्हणून तर ह्याच्यातनं हे माध्यम अत्यंत सुंदर आहे कीर्तनाचं, म्हणजे त्यात मलाही आनंद आहे आणि तुम्हालाही आनंद मिळत असावा असं मला वाटतं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला म्हणजे जसं सुकन्यानी आपलं आयुष्य आपलं वेचलं, वडिलांसाठी वेचलं, मागचा पुढचा विचार न करता. वास्तविक परिस्थिती अशी होती की ती अत्यंत लहान होती, खडतर जीवन तिला जगावं लागलं, पण तरी सुद्धा तिने आपल्या वडिलांसाठी हे सगळं केलं. अशी ही माया असते मुलीची. म्हणून मूळ पद्यामध्ये हा कोण बघताना आपल्याला जनाबाई सांगतात, स्त्री जन्म बोली रहावे उदास, स्त्री जन्म बोली रहावे उदास, साधू संताईसे केले वज, साधू संताईसे केले वज, स्त्री जन्म बोली रहावे उदास, स्त्री जन्म बोली रहावे
त्यानं आत नको जायला.